आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण जे क्रिएटर्स मोनेटायझेशनसाठी अप्लाय करत असतात त्यांना ह्या गोष्टी माहीतच नसतात. ते डायरेक्टली अप्लाय करतात मोनेटायझेशनसाठी आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे त्या गोष्टी चेक करत नाहीत. मग काय होतं त्याचा रिझल्ट, तर ते त्यांचं चॅनल डिमोनेटाईज होतं किंवा त्यांचं चॅनल मोनेटायझेशनपासून रिजेक्ट केलं जातं. बरोबर. तर आता त्या गोष्टी कोणत्या आहेत, कुठले पॉईंट्स आहेत ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, आपल्याला जर चॅनल मोनेटाईज करायचं असेल तर आपल्याला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासाचा वॉच टाईम हा कंप्लीट करावा लागतो, किंवा 1000 सबस्क्रायबर आणि 10 मिलियन व्ह्यूज शॉर्ट व्हिडिओला पाहिजे, तेव्हा आपला जो मोनेटायझेशनचा क्रायटेरिया आहे तो फुलफिल होत असतो. ह्या झाल्या बेसिक गोष्टी. हा जो क्रायटेरिया आहे हा यूट्यूबने सेट करून दिलेला आहे. बरोबर. त्याच्यासोबतच यूट्यूबचे भरपूर सारे क्रायटेरिया आहेत मोनेटायझेशनसाठी जे यूट्यूबने सेट करून दिलेले आहेत, पण आपण लोक त्या गोष्टींवर बोलत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाची चूक मग आपली तिथंच होते की आपण त्या गोष्टी इग्नोर करून देतो. आपलं फक्त एकच असतं, काहीही करून आपल्याला 4000 तास किंवा 1000 सबस्क्रायबर किंवा 10 मिलियन व्ह्यूज हे कंप्लीट करायचे आहेत. म्हणजे मग आपल्याला त्यासाठी दुसऱ्याचे व्हिडिओ घेणं म्हणा, किंवा सेम रिपीटेटिव्ह कंटेंट अपलोड करणं म्हणा, किंवा कम्युनिटी गाईडलाईन्सचा चुकीचा वापर करणं म्हणा, या सगळ्या गोष्टी करून आपल्याला 4000 तासाचा वॉच टाईम, 1000 सबस्क्रायबर हे पूर्ण करायचे आहेत, असा आपला नियम असतो. पण ह्या गोष्टी आपल्याला खूप हार्मफुल असतात. त्याच्यासाठी आज बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्या जर तुम्ही व्यवस्थितरित्या फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला तुमचं मोनेटायझेशन हे लवकरात लवकर होणार आहे आणि तुमचं मोनेटायझेशन रिजेक्ट होण्यापासून सुद्धा तुम्ही वाचणार आहेत. आता ते पॉईंट्स कोणते आहेत ते आपण आता डिस्कस करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हाईप द्यायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जर पहिला पॉईंट असा आहे, तुमचा जो चॅनल आहे किंवा तुम्ही जे व्हिडिओज बनवता ते ओरिजिनल आहे का, महत्त्वाचा पॉईंट, सगळ्यात महत्त्वाचा. तर बघा, ओरिजिनल कंटेंट काय असतो की तुम्ही जे व्हिडिओ बनवत आहात त्याच्यात तुमचा व्हॉइस यूज केला गेलेला आहे, तुमचा फेस यूज केलेला गेलेला आहे, किंवा तुम्ही जे कंटेंट बनवलं आहे ते फक्त तुमचेच आहेत. पूर्ण इंटरनेटवर कोणाचाही तसा कंटेंट नाही आहे. कंटेंट म्हणजे काय, तुम्ही जी व्हिज्युअलिटी दाखवताय, तुम्ही जो तुमचा फेस दाखवताय, त्या सगळ्या गोष्टी फक्त तुमच्याकडेच आहेत. बरोबर. ह्या गोष्टी जर केल्या तर याच्याने होणार काय की तुमचा कंटेंट जर ओरिजिनल असेल तर पहिली गोष्ट, तुम्ही मोनेटायझेशनसाठी अप्लाय करू शकतात. बरोबर. ही झाली पहिली गोष्ट महत्त्वाची. आता दुसरी गोष्ट अशी की तुमच्या चॅनलवर रियूज कंटेंट आहे का हे चेक करणं खूप महत्त्वाचं आहे. आता महत्त्वाची गोष्ट अशी की रियूज कंटेंट म्हणजे काय, तर रियूज कंटेंट म्हणजे तुम्ही दुसऱ्याचे व्हिडिओज, दुसऱ्याच्या क्लिप्स, दुसऱ्याचे म्युझिक तुमच्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत का विदाऊट त्यांची परमिशन घेता. म्हणजे परमिशन घेऊन सुद्धा काही काही वेळेस काय होतं की तुम्हाला कॉपीराईट क्लेम किंवा रियूज कंटेंट म्हणून या ठिकाणी येऊ शकतं. तर तुम्हाला ते चेकआउट करायचं आहे आणि ते चेकआउट कसं करायचं हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. हा झाला तुमचा महत्त्वाचा सेकंड पॉईंट. आणि मग याच्यासाठी काय करायचं, जेवढं तुम्हाला शक्य होत असेल तेवढं तुम्हाला स्वतःचा कंटेंट बनवायचा आहे. बरोबर. आता नेक्स्ट पॉईंट आहे की तुम्ही तुमच्या चॅनलवर इनऑथेंटिक कंटेंट किंवा रिपिटेटिव्ह कंटेंट आहे का. आता हा कसं चेक करायचा, किंवा रिपिटेटिव्ह कंटेंट म्हणजे काय, तर रिपिटेटिव्ह कंटेंट म्हणजे एकाच प्रकारचे रिपिटेटिव्ह फ्रेम्स, एकाच प्रकारचे व्हिडिओज, एकाच प्रकारचे थंबनेल, टेक्स्ट असं देत राहणं, याला रिपिटेटिव्ह कंटेंट म्हणतात. याच्याने काय होतं, यूट्यूबच्या अल्गोरिदमला रॉंग मेसेज जातो की हा फक्त एक सेम प्रकारचे फ्रेम्स, सेम प्रकारचे व्हिडिओज अपलोड करत आहे, ज्याच्याने यूट्यूबला तो एक बॅड सिग्नल असतो. याच्यामुळे होतं काय, हा जर कंटेंट तुमच्या याच्यावर आढळला, तुमच्या चॅनलवर जर आढळला तर यूट्यूब काय करतं, त्या ठिकाणी तुमचं चॅनलचं मोनेटायझेशन रिजेक्ट करत असतं. मग त्याच्या आधी आपल्याला ह्या गोष्टी चेक करायच्या आहेत. तुम्हाला जर मेसेज आलेला असेल की रिपिटेटिव्ह कंटेंट एखाद्या व्हिडिओवर, तर तुम्हाला तो जो व्हिडिओ आहे तो एकतर प्रायव्हेट करा किंवा अनलिस्टेड करा, म्हणजे यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये तो दिसणारच नाही किंवा तो टेस्ट नाही करू शकणार. बरोबर. ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. त्याच्यानंतर पुढची गोष्ट अशी आहे की कॉपीराईट कंटेंट. आता महत्त्वाचा पॉईंट आहे, याच्यामुळेच माझं चॅनल जे आहे ते डिमॉनिटाईज झालेलं होतं. मोनेटाईज चॅनल डिमॉनिटाईज झालं कारण मी काय केलं होतं, चॅनल मोनेटाईज झाल्यानंतर दुसऱ्याचे कंटेंट मी कॉपी असे केले की त्यांचे व्हिडिओज घेतले, त्यांच्या क्लिप्स घेतल्या, टी व्हीच्या सिरियल, म्युझिक म्हणा, या सगळ्या गोष्टी जर आपण आपल्या याच्यावर वापरल्या
तर होतं काय, याच्याने यूट्यूबला असा मेसेज जातो, कारण यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये प्रत्येक व्हिडिओचा IP ॲड्रेस हा सेट असतो. आता जर तुम्ही माझ्या व्हिडिओची क्लिप बनवून तुमच्या चॅनलला टाकली तरी मला मेसेज येईल की कोणीतरी तुमच्या व्हिडिओची क्लिप ही यूज केलेली आहे. म्हणजे एवढी अल्गोरिदम यूट्यूबचा स्ट्रॉंग वर्क करतो. त्याच्यामुळे आपल्याला असा प्रयत्न करायचा आहे की आपण कुठल्याच गोष्टीत चुकायला नको. बरोबर, ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. बघा, कॉपीराइट कंटेंटमध्ये होतं काय, कॉपीराइट तुम्हाला स्ट्राईक येऊ शकतो. म्हणजे जर तुम्ही दुसऱ्याचा व्हिडिओ ॲज इट इज तुमच्या चॅनलवर अपलोड केला तर ज्याचा व्हिडिओ तुम्ही ओरिजिनल त्याचा ओनर असेल तो तुम्हाला स्ट्राईक देऊ शकतो. आता एक स्ट्राईक दिली, तुम्ही ऐकलं, तुम्ही इग्नोर केलं त्या गोष्टी, तर होतं काय, सेकंडली तुम्हाला परत जो ओनर आहे तो सेकंड स्ट्राईक देईल. मग काय, यूट्यूब करणं वॉर्निंग येते तुम्हाला. मग तुम्हाला काय सांगतं की हा व्हिडिओ तुम्ही रिमूव्ह करा, अदरवाईज तिसरी जी चॅनल आहे, तिसरा जो स्ट्राईक जर तुमच्या चॅनलवर ओनरने टाकला तर तुमचं चॅनल हे टर्मिनेट होतं, डिरेक्टली टर्मिनेट होतं. आणि याचा सगळ्यात मोठा लॉस हा होतो की आपल्याला चॅनलवर एवढं मेहनत केलेली सगळी वाया जाते. म्हणून करायचं काय आहे, आपल्याला जर एखादा स्ट्राईक आला, चुकून आपल्याने कोणाचे व्हिडिओज आपल्या याच्यावर अपलोड केले गेले, म्हणजे कॉपीराईट झाला, एखादा क्लेम आला तर एवढं टेन्शन नाही. पण जर स्ट्राईक आला तर आपल्याला तेव्हा पहिल्या स्ट्राईकपासूनच सुधरून जायचं आहे. असं सुधारायचं आहे की आपल्याला त्याचा व्हिडिओ डिलीट करायचा आहे. सगळ्या गोष्टी यूट्यूबच्या पॉलिसीजमध्ये बसल्या पाहिजे त्याप्रमाणे करायच्या आहेत. बरोबर, आणि डिलीट करून मग आपलं चॅनल सेफ ठेवायचं आहे. जेवढं तुम्ही चॅनल सेफ ठेवणार तेवढंच तुम्हाला मोनोटायझेशनला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. बरोबर, आता बघा, ही गोष्ट झाल्यानंतर तिसरं स्ट्राईक आला तर टर्मिनेट हे होतच असतं. मग एवढी मेहनत तुमची काय होणार आहे, वाया जाणार आहे. तर बघा, नेक्स्ट पॉईंट असा आहे आपला की तुमच्या ज्या कम्युनिटी गाईडलाईन्स आहेत यूट्यूबने सेट केलेल्या, त्या तुम्ही फॉलो केल्या आहेत का, तर एकदाच्या चेक करून घ्यायच्या. काय कम्युनिटी गाईडलाईन्स आहेत, ठीक आहे, काय व्हायोलेशन रिलेटेड ह्या कम्युनिटी गाईडलाईन्स असतात, आणि जर तुम्ही ते व्यवस्थितरित्या चेक केल्या तर तुम्हाला समजेल. जर तुम्ही त्याच्यामध्ये बसत नसाल तर तुमचं मोनेटायझेशन रिजेक्ट होईल. कम्युनिटी गाईडलाईन्समध्ये तुमच्या चॅनलवर जर व्हायोलेशन रिलेटेड कंटेंट असेल तर यूट्यूब तुमचं चॅनल मोनेटाईज करणार नाही. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. बरोबर, तर आणि यूट्यूबच्या ज्या प्रायव्हसी आहेत किंवा पॉलिसीज आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित रीड करायच्या आहेत. त्याच्यानुसारच तुम्ही चॅनलवर काम करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या सगळ्या गोष्टी करताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं की ह्या सगळ्या गोष्टी चेकआउट करायच्या आहेत मोनोटायझेशन अप्लाय करण्या अगोदर. तुम्ही म्हणाल की मोनोटायझेशन अप्लाय झाल्यानंतर मी चेक करेल, चुकीचं आहे एकदम, कारण मग तेव्हाच तुमचं मोनेटायझेशन रिजेक्ट होईल. मग त्याच्या आधी सगळा जो आपला यूट्यूब चॅनल आहे तो व्यवस्थितरित्या चेक करायचा आहे. एक एक व्हिडिओ आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतरच आपल्याला मोनेटायझेशनसाठी अप्लाय करायचं आहे. याच्याने होणार फायदा असा आहे, जर काही प्रॉब्लेमॅटिक कंटेंट असेल तर आपण एक तर तो प्रायव्हेट करायचा, नाहीतर अनलिस्टेड करायचा. जास्तच कॉम्प्लिकेटेड असेल तर तो डिलीट करायचा, आणि नंतरच आपल्याला काय करायचं आहे, मोनोटायझेशनसाठी अप्लाय करायचं आहे. बरोबर, ह्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला मग सगळ्या गोष्टी क्लिअर आउट करायच्या, आणि मग नंतर तुम्हाला तुमचं चॅनल काय करायचं आहे, मोनोटायझेशनसाठी अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, आता ह्या झाल्या तुमच्या सगळ्या बेसिक गोष्टी. मोनोटायझेशन अप्लाय करण्यापूर्वी ह्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हाईप द्यायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, थँक्यू.